बालकलाकार म्हणून अनेक जण चित्रपटसृष्टीत खूप फेमस होतात। मात्र काही मोजकेच बालकलाकार आहेत जे मोठेपणी सुद्धा स्टार म्हणून ओळखले जातात। आज आम्ही अशाच एका बालकलाकाराबद्दल सांगणार आहोत जिने बालकलाकार म्हणून नाव कमावलेच होते, मात्र प्रौढ झाल्यावर तिच्या प्रसिद्धीत आणखी वाढ झाली। ती अभिनेत्री म्हणजे मराठी सोबतच हिंदी सिने इंडस्ट्री गाजवणारी नेहा पेंडसे। नेहाबद्दल बोलायचे तर 29 नोव्हेंबर 1984 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला। तिचे वडील बिझनेसमॅन तर आई गृहिणी आहे। तिची बहीण मिनल पेंडसे देखील अभिनेत्री आहे। तिने बिंदास, आधारस्तंभ या मराठी सिनेमात आणि काही हिंदी मालिकांमध्येही काम केले। नेहा पेंडसेने 1995 मध्ये एकता कपूरच्या टीव्ही शो कॅप्टन हाऊसमधून बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती। त्यावेळी ती फक्त 10 वर्षांची होती। यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही। नंतर तिने बालकलाकार म्हणून हसरते, पडोसन, खुशी यांसारखे टीव्ही शो गाजवले। यामुळे पुढे तिला सिनेमात काम करायची संधी मिळाली। 1999 मध्ये आलेल्या प्यार कोई खेल नहीं या हिंदी चित्रपटातून तिने सिनेमा क्षेत्रात पदार्पण केलं। नंतर तिने तुमसे अच्छा कौन है, देवदास, दीवाने, दाग, द फायर या सिनेमात ती दिसली होती। प्रौढ नायिका म्हणून तिने पहिली भूमिका तेलुगू सिनेमातील सौंथममध्ये केली होती। त्यानंतर पुढची काही वर्ष तिने तेलुगू, तमिळ आणि कन्नड सिनेमांमध्ये कामं केली। नंतर 2009 साली अग्निदिव्य या सिनेमातून तिने मराठी सिनेविश्वात पदार्पण केलं। 2010 साली आलेल्या झी मराठीच्या भाग्यलक्ष्मी या मालिकेतून ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली। या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसून आली। पुढे तिने एकापाठोपाठ एक अनेक मराठी सिनेमे केले। त्यामध्ये शर्यत, वंशवेल, प्रेमासाठी कमिंग सून, टुरिंग टॉकीज, बाळकडू, नटसम्राट यांसारख्या सिनेमांचा समावेश होतो। मराठी सिनेसृष्टी गाजवल्यावर तिने हिंदी मालिका विश्वाकडे आपला मोहरा वळवला। तिने मे आय कम इन मॅडम, भाभीजी घर पे है अशा गाजलेल्या कॉमेडी मालिकांमध्येही काम केलंय। नंतर बिग बॉस सीझन 12 मध्ये तिने भाग घेतला होता। तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिने 2020 मध्ये उद्योगपती शार्दुल सिंग बयाशशी लग्न केलं। शार्दुलचे हे तिसरे लग्न आहे। त्यामुळे नेहा पेंडसे हिला 2 सावत्र मुली देखील आहेत। 2021 मध्ये जून या मराठी चित्रपटाची निर्मिती तिने केली होती। या चित्रपटात तिने अभिनय सुद्धा केला होता। या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता। नुकताच तिने जगप्रसिद्ध कान्स फेस्टिवलमध्ये हजेरी लावली होती। नेहाने तिच्या खास लुकने या फेस्टिवलमध्ये आपली छाप पाडली आहे। नेहाचा कान्स फिल्म फेस्टिवलचा लुक समोर येताच चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय। अशा प्रकारे बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या नेहाने मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय।